हाय एव्हरीवन. तर तुम्हाला तर माहितीच आहे, मी गावाकडे राहते आणि गावाकडे आणि शेतामध्ये राहते. तर आज तुम्हाला मी गावाकडे राहण्याचे फायदे सांगणार आहे. तर आज ना मला बनवायच्या आहेत चकोल्या. आणि चकोल्या कोणाकोणाला आवडतात चकोल्या ते कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाला माहीत आहे ते पण कमेंट करून सांगा. तर त्यासाठी बनवावं लागतं वरण. आणि त्या वरणमध्ये टाकण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय असतं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. तर मी आलेले आहे शेतामध्ये आणि तुम्ही बघू शकता, ही आहे आमच्या शेतामधील फ्रेश अशी कोथिंबीर. हे बघा, याच्यावर औषध वगैरे काही नाही आहे, एकदम जैविक आहे, फ्रेश एकदम. कितीही घ्या. तुम्हाला माहिती आहे, सिटीमध्ये कोथिंबीरचा एक असं मोड सुद्धा कोणी देत नाही फुकटमध्ये, आणि घ्यायला गेले तर किती महाग असते. हे झालेलं आहे कोथिंबीर. आमच्या शेतामधील नारळाचं झाड आहे, बघा किती नारळ पडले खाली. आणि हे आहे कढीपत्ता. शहरामध्ये एक कढीपत्ताचं हे एक पान घ्यायचं म्हटलं ना तरी पण फुकट कोणी देत नाही, पैसे लागतात. तर खूप सारा फ्रेश कढीपत्ता आमच्याकडे आहे. आता थोडंच घेतलंय 3 पानं, कारण की जेव्हा पाहिजे तेव्हा मी येऊन घेऊन जाऊ शकते. मिरच्या थोड्याच घेतले, कारण जेव्हा पाहिजे तेव्हा मी येऊन घेऊन जाऊ शकते. मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे असतात गावाकडे राहण्याचे फायदे. सगळं एकदम फ्रेश. जास्त भाजीपाला असा विकत आणण्याची गरज पडत नाही. तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.